तर शासनाकडून 25.10 कोटी रुपये आणि इन्शुरन्सची आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 ऑगस्ट 2024 साली हे दुर्दैवानं केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि हे आगीत त्या भस्मस्थानी पडलेलं होतं आणि त्यामुळं फार मोठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना फार मोठी एक हृदयाला चटका लावणारी ही घटना घडलेली होती. जिल्ह्याचा पालकमंत्री त्या आम्ही होतो. मी पाहणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले. सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी येऊन सविस्तरपणाने याची पाहणी केली होती. पण त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली होती की जसं केशवराव भोसले नाट्यगृह आहे तसंच ते पूर्वस्थितीसारखं गतवैभव निर्माण करणार होईल. त्याप्रमाणे जवळजवळ 25 कोटी रुपये शासनाने निधी दिला आणि 10 कोटी रुपये जवळ इन्शुरन्सचे. अशा रीतीनं एक चांगली केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. मला वाटते पूर्वीपेक्षा सुद्धा दिमागदार आता हे नाट्यगृह उभारलेलं आहे आणि रंगकर्मीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोल्हापूर महानगरपालिकेनं आणि शासनाने मिळून केलेला आहे. नाही, आता त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री प्रवास शेते येत आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा ते उघडतील आणि पूर्वीप्रमाणे रंगकर्मीच्या सेवेमध्ये हे नाट्यगृह आपल्याला रुजू होईल आणि त्यानंतर पुढं केशव आपल्या प्रायव्हेट हायस्कूलच्या ग्राउंडवर आपण जे दिवसभरातले जे विविध विकास कामं करणार आहोत त्याचं उद्घाटन कार्यक्रमाची सभा त्या ठिकाणी होणार आहे. या निमित्तानं खाजगीकरणाचा देखील प्रश्न समोर आला होता. नाही, खाजगीकरण म्हणजे काय आहे की चालवायला देणं. आता चालवायला देणं याची व्याख्या अनेक आहे. ते काय कोणाच्या घशात घालण्यासाठी नाही. मेंटेनन्स होण्यासाठी त्यांनी जर नगरपालिकेनं महानगरपालिका काय निर्णय घेतला मला माहिती नाही. मी अधिक माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. परंतु अनेक गोष्टी शासकीय ज्या असतात त्या मेंटेनन्ससाठी थोडं चालवायला देणं हे इष्ट असतं असं माझं मत आहे. कारण शेवटी शासकीय इमारतीकडं शासकीय एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा कल हा लोकांचा वेगळा असतो. आता आम्ही कागलला बोटिंग क्लब फार मोठं तयार केलेलं आहे. आम्ही ते सुद्धा चालवायला दिलेलं आहे निविदा काढून. तर त्याची स्वच्छता राहते, मेंटेनन्स राहतो, त्याची चांगली दुरुस्ती राहते आणि हे करायचं असेल तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. आता महानगरपालिकेनं या केशवराव भोसले नाट्यगृहावर काय निर्णय घेतलाय मला माहिती नाही. मी माहिती घेऊन तुम्हाला माहिती देईन. पण रंगकर्मीचं असं मत आहे की याच्यावर वचक राहणार नाही. जी दंड रक्कम असेल ती वाढवली जाईल. ते ठीक आहे. त्यांच्या ज्या भावना असतील त्या महानगरपालिकेचे महापौर आणि सर्व नगरसेवक ऐकून घेतील आणि त्यांना योग्य ते सन्मान करतील. नाही, ते आता होऊन जातील. हे बघा, कुठल्याही सरकारी गोष्ट असेल किंवा निमसरकारी गोष्ट असेल त्याला तारीख ती झाली की आपोआप गोष्टी होतात. कागलमध्ये सुद्धा राजन शोभरा यांचा आपल्याला कोल्हापूरमध्ये CPR हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 600-700 कोटी खर्च करून आपण नूतनीकरण केलेलं आहे. त्याशिवाय आपल्या अद्ययावत सगळ्या व्यवस्था आपण CPRच्या केलेल्या आहेत. तिथं नवीन इक्विपमेंट आणलेले आहेत. सुसज्ज आपण तिथं ऑपरेशन थिएटर्स केलेले आहेत. अनेक सुविधा ज्या नव्हत्या त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचंही आपण लोकार्पण त्याविषयी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आणि सुनीत्रा पवार यांनी आमच्या उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि मग छत्रपती शाहू महाराजांचा पुन्हाकृती पुतळा आम्ही कागलमध्ये जो उभा केला आहे त्याचं अनावरण ते करतील आणि शेतकरी मेळावा आम्ही तिथे ठेवलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतील. नाट्यगृहाचं काम पूर्ण झालं मात्र 1 वर्ष पूर्ण झालं. त्या परिसरामध्ये ज्यावेळी आग लागली काही ज्वलनशील पदार्थ आढळले असं तपासात समोर आले. नाही, मी ते वाचलं. अधिक माहिती काही मी घेतलेली नाही, परंतु पोलिसांकडनं अधिक माहिती आपल्याला मिळाल्यानंतर पोलीस तुम्हाला सांगतील. पण याच्यामध्ये दिरंगाई केली जाते का? कारण 1 वर्ष झालं त्यामध्ये काहीच त्याच्यामध्ये बाबत पोलिसांनी केलं. मी आपल्या जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलेन त्याबद्दल आणि लवकरात लवकर काय खरी वस्तुस्थिती आहे ते जनतेसमोर आणावं असं मी त्याला सांगेन.
नाही आता महानगरपालिकेच्या लोकांनी आता त्यामध्ये लक्ष घालतील. आता थोडा पावसाळा कमी झाल्यावर त्याही तिकडेही लक्ष देतील. त्याला जिल्हा नियोजन मंडळातून काय निधी द्यायचा असेल तर आम्ही सगळे आमदार मिळून देऊ त्याला.